जय शिवराय मित्रांनो राज्यासह देशभरामध्ये राबवल्या जाणाऱ्या ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, देशभरातील शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची जमीन, शेतकऱ्यांच्या पिकांचा तपशील, शेतकऱ्याचा आधार कार्ड नंबर या सर्वांचं संलग्नीकरण करून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न या ॲग्रीस्टॅक योजनेच्या अंतर्गत केला जात आहे। आणि याच योजनेच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी या लाभार्थ्यांचा फार्मर आयडी बनवण्यासाठी सुरुवात करण्यात आली। याच्या सोबत जे वैयक्तिक शेतकरी आहेत, ज्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जमिनी आहेत, अशा शेतकऱ्यांना देखील याच्या अंतर्गत फार्मर आयडी अर्थात शेतकरी विशिष्ट ओळखपत्र क्रमांक देण्यात आले। आणि आता आपण पाहिलेले की शासनाच्या विविध योजना असतील, नुकसान भरपाई असतील, पीक विमा योजना असेल किंवा रासायनिक खताचे अनुदान असतील, या सर्व बाबीसाठी ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेले आहे। आणि मित्रांनो, याच योजनेच्या अंतर्गत आता जे काही लक्ष्यांक आला होता किंवा जे काही एक टार्गेट निश्चित करण्यात आलेलं होतं, या प्रमाणामध्ये लाभार्थ्यांच्या नोंदण्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण झालेल्या आहेत। आणि याच अनुषंगाने आता या योजनेच्या अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेला दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे, ज्याच्या अंतर्गत पारंपरिक वननिवासी लाभार्थी जे शेतकरी आहेत असे शेतकरी, याचबरोबर शासनाच्या माध्यमातून वनपट्टाधारक जे शेतकरी आहेत असे शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढण्यासाठी आता सुरुवात करण्यात आलेली आहे। अर्थात शासनाच्या माध्यमातून वनपट्टा दिलेले जे काही वनपट्टाधारक शेतकरी असतील, पारंपरिक वननिवासी शेतकरी असतील, यांना आता सीएससी सेंटरच्या माध्यमातून आपला फार्मर आयडी जनरेट करता येणार आहे। मित्रांनो, फार्मर आयडी जनरेट कसा करायचा याच्याबद्दल आपण यापूर्वी सुद्धा माहिती घेतलेली आहे। स्वतःही फार्मर आयडी जनरेट करता येतो। आता या शेतकऱ्यांना स्वतः जनरेट करणं शक्य नाही, त्याच्यामुळे जवळच्या सीएससी सेंटरवरती अगदी निशुल्क हा फार्मर आयडी जनरेट करायचा आहे। हा फार्मर आयडी जनरेट करण्यासाठीचं असलेलं मानधन हे त्या सीएससी धारकांना दिलं जाणार आहे। आणि अशा प्रकारे आता या ॲग्रीस्टॅक योजनेच्या अंतर्गत पारंपरिक वननिवासी आणि वनपट्टाधारक शेतकऱ्यांसाठी हा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे। या शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी अर्थात शेतकरी विशिष्ट ओळखपत्र क्रमांक देण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे। मित्रांनो, एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाचं अपडेट होतं, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।